विचार केला आणि ते म्हणाले, दुर्योधना, तुला आधीच धक्का बसलाय, आता आणखी नवा धक्का तुझ्या मनाला सहन होईल काय? दुर्योधनाने कटू स्मित केले आणि तो म्हणाला, माझ्या राजाचा मृतदेह पाहिल्यानंतर मी अजून जिवंत आहे. माझं हृदय पाषाणाचं आहे यावरून सिद्ध होत नाही काय? मी आता काहीही करू शकतो. सांगा आजोबा, मला सांगा, राधे कोण होता? भीष्म काही क्षण विचार करीत थांबले आणि म्हणाले, मी तुला सांगतो, सत्य ऐकण्यासाठी तुझं मन घट्ट कर. तुझा मित्र हा राधे नसून तो कौंतेय होता. हे ऐकून दुर्योधनाला धक्का बसला. त्याने आपल्या आजोबांचे हात आपल्या हातात घेतले आणि तो म्हणाला, काय कौंतेय? पांडव हे राधेचे भाऊ आहेत? आजोबा, मला सगळं सांगा. भीष्माने त्याला वेदनाने भरलेल्या राधेच्या आयुष्याचा सारा तपशील सांगितला. अगदी सूर्य आणि कुंती यांचे संबंध इथपासून ते आपली कीर्ती सांभाळण्यासाठी राधेने केलेले आपल्या कवचकुंडलांचे दान इथपर्यंत सगळा इतिहास भीष्माने दुर्योधनाला सांगितला. ही सर्व हकीकत दुर्योधनाने ऐकली. दुर्योधनाने आपल्या हातात घेतलेले भीष्माचार्यांचे हात त्याच्या अश्रूंनी ओले झाले होते. वेदनेने दाटलेल्या आवाजाचा तो भीष्माचार्यांना म्हणाला, राधे आले ठाऊक होतं, तरी तो पांडवांकडे गेला नाही. याचं कारण त्याचं माझ्यावरती असलेलं प्रेम. देवा रे, तू मला का नाही मरण दिलंस? या भूमीने मला गिळून का नाही टाकलं? राधेया, माझ्या मित्रा, मी लवकरच तुझ्याजवळ येईल. शक्य तितक्या लवकर येईल. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. शोकात पडून गेलेल्या दुर्योधनाशी भीष्माने बोलण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, आता कोणीही मला दुःख देऊ शकत नाही. राधे यासारखा उदात्त चारित्र्याचा दुसरा माणूस झाला नाही. त्याचा सहवास लाभल्यामुळे माझी सर्व पापं धुतली जाऊन माझं मन स्वच्छ झालं आहे. आता मी सुहास्यवदनाने मृत्यूचा स्वीकार करू शकतो. मी हे त्याच्याकडून शिकलो. राज्य लोभापासून मी मुक्त झालो आहे. राजसभेत मला राधेबरोबर सहभागी व्हायचं होतं. आता सगळ्या चिंता ओलांडून मी गेलो आहे. आता एकच गोष्ट मला हवी आहे आणि ती म्हणजे मृत्यू. क्षत्रियाने स्वीकारावं तसं मी मरण स्वीकारले. आजोबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल. आता मला माझ्या मृत्यूची तयारी करण्यासाठी गेलं पाहिजे. मागे वळून न बघता दुर्योधन निघून गेला. सकाळ झाल्याने कृपाचार्य दुर्योधनाला भेटायला गेले. राजा दुर्योधनाला रात्री नीट झोप लागली की नाही ते त्यांना पाहायचे होते. दुर्योधनाचे लाभ झालेले डोळे त्यांनी पाहिले. त्याला रात्रभर झोप लागली नाही हे त्यांना कळून चुकले. त्याने दुर्योधनाचा हात आपल्या हातात घेतला आणि सहानुभूतीने दाबला. त्याची परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी दुर्योधनाकडे पाहिले आणि ते त्याला म्हणाले, दुर्योधना, फार शोक करू नकोस. तुझी परिस्थिती पाहून मला फार वाईट वाटते. मला आणि अश्वत्थामाला तू फार आवडतोस हे तुला ठाऊक आहे. तू जिवंत राहावंस अशी आमची इच्छा आहे. क्षत्रियाची सन्मानाची कल्पना आहे, विनाशाची कल्पना आहे. शत्रूला ठार मारणे मानवाचा अंतिम उद्दिष्ट आहे असं क्षत्रिय मानतो. ही कल्पना चुकीची आहे. राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं हे आहे. प्रजेच्या मृत्यूला कारणीभूत होणं हे नव्हे. कृपा करून मी काय सांगतो आहे ते नीट आहे. मनात मोठी आशा बाळगून ती युद्धाला सुरुवात केलीस, पण तुझ्या आशा पोट करल्या. महान भीष्माचार्यांचा पराभव झाला. द्रोण हे अजिंक्य आहेत असं आपण मानत होतो, पण त्यांचाही वध झाला. क्षितिजावरचा एकमेव तारा राधेने मावळला. जयद्रथाचा रथ वध झालेला मी पाहिला. तुझे अनेक भाऊ मारले गेले. तुझा मुलगा लक्ष्मण कुमार याचाही वध झाला. तू आता लढतोयस तर कशासाठी? राजसत्तेविषयी तुला वाटणाऱ्या प्रेमाचा राधेच्या मृत्यूबरोबर काल अंत झाला आहे. तुला प्रिय असलेल्या सगळ्या माणसांचा वध झाला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याचे आम्ही काही जण या कत्तलीतून वाचलो आहोत. आपल्या प्रिय माणसाचा मृत्यू पाहूनही अजून आम्ही जिवंत आहोत. इतके दिवस लढल्यानंतर आपल्याला कळून चुकलं आहे की अर्जुनाला जिंकणं शक्य नाही. तो नेहमी विजयी होत आला आहे. 18 दिवसांपूर्वी तुझं सैन्य किती होतं आणि आज किती उरलं आहे याचा विचार करून पहा. राजा दुर्योधना, तुझ्या हितासाठी आणि जे युद्ध अजून जिवंत आहेत, जे योद्धे अजून जिवंत आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगतो आहे. तू जिवंत राहावंस अशी माझी इच्छा असल्यामुळे मी ही विनंती तुला करतो आहे. पांडवांशी शांततेचे संबंध प्रस्थापित कर. त्या गोष्टीला युधिष्ठिर आनंदाने संमती देईल. कृष्णाला सुद्धा शांतताच हवी आहे. पांडव कृष्णाचा ऐकतील. दुर्योधना, कृपा करुणा संवाद थांबव. कृपाचार्यांना भावनावेगामुळे हुंदका आला. इतकं बोलून झाल्यानंतर त्यांची शुद्ध केली. त्यांच्या दुर्योधनावर प्रेम होते आणि तो जिवंत राहावा अशी त्यांची इच्छाही होती. कृपाचार्यांची शुद्ध केलेले पाहून दुर्योधनाने सुगंधी पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले. शुद्धीवर आल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. भावनांनी ओलावलेल्या डोळ्यांनी दुर्योधनाने कृपाचार्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला,
आचार्य हे सगळं खरं आहे, खरं असलं तरी आता शांतता प्रस्थापित करणं शक्य नाही. तो करायचाच होता तर तो यापूर्वी करायला हवा. पांडवांनी अनेक प्रकारचे हाल सोसले. त्यांचा विचार करा. तो द्यूताचा खेळ आठवा. पांडव हे सगळं विसरून मला क्षमा करतील असं तुम्हाला वाटतं? शांतता प्रस्थापित करण्याची बोलणी करण्यासाठी कृष्ण माझ्याकडे आला होता. त्यावेळी मी कसा वागलो हे तुम्हाला आठवतं? दुःशासनाने द्रौपदीला खेचत दरबारात आणली ते दृश्य आठवतं? भीमाला मी ओळखतो. आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. तो खरं तर प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे. तो माझ्या भावाचा रक्त पिताना तुम्ही त्याला पाहिलं. त्यानं हे ते कृत्य केलं कारण अनेक वर्ष त्याच्या मनात क्रोध दळदळत असणार. अभिमन्यूची आठवण करा. त्याचा मृत्यू कृष्णाने अर्जुन कधी विसरतील काय? कधीही नाही. द्रौपदीचा अपमान पांडव कधीही विसरणे शक्य नाही. माझा मृत्यू होईपर्यंत ती फक्त जमिनीवर झोपेल अशी शपथ तिनं घेतली आहे. प्रिय आचार्य, या सगळ्या घटनांकडे तुम्ही योग्य दृष्टीने पाहत नाही असं मला वाटतं. महान पांडवांना मी इतका त्रास दिल्यामुळे आता शांततेचे संबंध प्रस्थापित करणं शक्य नाही. अभिमन्यूच्या मृत्यूमुळे शांततेच्या संबंधाचं स्वप्न पाहणंही शक्य नाही. आता आपण तो विचार सोडून देऊया. क्षणभर या गोष्टी विसरून जायचं ठरवलं तरीही मी पांडवांशी शांततेचे संबंध प्रस्थापित करणार. मी पांडवांशी सख्य करणार नाही असं सख्य करायला उदात्त वृत्तीचा युधिष्ठिर मान्यता देईल असं तुम्ही म्हणता. कृष्ण आणि अर्जुन हेही मला अभिमन्यूला विसरतात. ते शांततेचे संबंध प्रस्थापित करायला मान्यता देतील. ती सगळी शांतताप्रेमी माणसं आहेत आणि शांततेचे संबंध प्रस्थापित करूया असं मी सुचवलं तर ते ताबडतोब मान्यता देतील. पण आचार्य, मला ते नको आहे. मी पांडवांबरोबर तह करणार नाही, मुळीच नाही. या सर्व जगाचा वैभव मी एकट्याने भोगला आहे. मी आता त्यात पांडवांना सहभागी करून येईल असं तुम्हाला वाटतं? युधिष्ठिर आणि त्याच्या भाऊ या जगावर राज्य करतील आणि मला दुय्यम भूमिका स्वीकारून त्यांच्यासमोर वावरावं लागेल. जगातल्या सर्व राजांना माझ्या सत्तेच्या ग्रहणानं झाकून मी या जगाची सत्ता एकट्याने भोगले. आता युधिष्ठिराचा आश्रित म्हणून वावरणं मला शक्य होईल का? मी युद्धाचा निर्णय घेतला आहे. वैभवाकडे नेणारा तो सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे असं मला वाटतं. मी भेकड नाही. मी कोणालाही का कशालाही कधी घायलो नाही. मी सुखी आयुष्य पूर्णपणे जगलो आहे. मी जगलो आहे सम्राटासारखा. माझ्या दानाने मी गरिबांना प्रसन्न केलं आहे. वेदांचं पठण मी दिवसरात्र ऐकलं आहे. मी यज्ञही केले आहे. माझ्या शत्रूंच्या मस्तकावर मी पाय रोवून उभा राहिलो. मी माझ्या सेवकांना चांगली वागणूक दिली आहे. जे गरजू आहेत त्यांना मी नेहमी मदत करीत आलो. मी अनेक विजय मिळवले आहेत आणि मी न्यायाने राज्य केलं आहे. इतकं सगळं अनुभवल्यानंतर मी कोणावर अवलंबून नाही, कल्पनाही मला करत नाही. माझे सगळे मित्र आता मरण पावले आहेत. मला सम्राट म्हणून पाहण्याची ज्यांची इच्छा झाली ती माणसंही आता उरली नाही. क्षत्रियांना योग्य असं मरण त्यांना प्राप्त झालं आहे. जिथं प्रत्येकाला मरण आहे अशा या जगात कुणाच्या तरी सत्तेखाली वाहून सुखी जीवन जगता येईल. पण अशा या सुखाची तुलना शाश्वत कीर्तीशी करता येईल काय? राधेची अशी श्रद्धा होती की जगात कीर्ती ही गोष्ट शाश्वत आहे आणि म्हणून इतर कशाच्याही मागे न लागता माणसाने शाश्वत कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला कीर्ती हवी. अशी कीर्ती मी घडूनच मिळवू शकेल. रणांगणात शेवटे गाजून मला मरण आलं तर माझ्या नावाला लागलेले सर्व कलंक धुतले जाते. घरात आजारी पडून मरण येणं क्षत्रियाच्या योग्यतेचं मरण नव्हे. क्षत्रियाला मरण रणांगणात यावं किंवा वनात यावं. मला तुम्ही समजून घ्या आणि तुमचा सल्ला मी मानला नाही याबद्दल माझ्यावर रागवू नका. इतके बोलून दुर्योधन शांत बसला. राधेची थोरवी आणि त्याचा मृत्यू यामुळे दुर्योधन अतिशय हळवा झाला आहे याची जाणीव कृपाचार्याने झाली. ते अधिक काही बोलले नाही. युद्ध आणि नव्या सेनापती निवड याचा विचार त्यांना करायचा होता. सरस्वती नदीच्या पाण्यात सर्वांनी आपली सकाळची स्नाने उघडली आणि आता पुढल्या योजना कोणत्या ते ऐकण्यासाठी ते राजा दुर्योधनाकडे वाट पाहत होते. अंगात जर भडकावा तशी त्याची शरीर हवेतल्या उष्णतेने तापले होते. नदीचे पाणी त्याने गारवा देऊ शकत नव्हते. दुर्योधन नदीकाठी गेला आणि त्यांना भेटला. तो अश्वत्थामाजवळ गेला. त्याने त्याला विचारलं, तुला काय वाटतं मी कोणाला आपल्या सैन्याचा सेनापती करावा? अश्वत्थामा म्हणाला, महान शल्य हाच सेनापती व्हायला होते. तो अतिशय सामर्थ्यवान आहे. त्याची तुझ्यावर निष्ठा आहे. शल्य सेनापती असला तर युद्ध आपण नक्की जिंकू. दुर्योधन शल्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, मी हात जोडून तुझ्यासमोर उभा आहे आणि तुला विनंती करतो आहे किंवा तू आमच्या सैन्याचा सेनापती हो. कृपा करून आम्हाला विजयाकडे घेऊन जा. ही विनंती ऐकून शल्य प्रसन्न झाला.
तो म्हणाला, तुमच्या सैन्याचं सेनापतीपद मी आनंदाने स्वीकारले. कारण अर्जुन आणि राधे यांचं द्वंद्व युद्ध सुरू होण्यापूर्वी राधे यांना मला विचारलं, मी जर युद्धात मारलो गेलो तर तू काय करशील? मी त्याला म्हणालो, तू मारला जाणं शक्य नाही, पण तसं जर झालंच तर कृष्ण आणि अर्जुनांना मी ठार करून तुझ्या मृत्यूचा सूड येईल. एका थोर माणसाला मी दिलेलं वचन मला पूर्ण करावंच लागेल. मी तुझ्या सैन्याचा सेनापती होईल. मी अतिशय सामर्थ्यशाली शत्रू आहे. माझ्या शौर्याला सामोरं जाणं पांडवांना झेपणार नाही. अर्जुन माझा पराभव करू शकणार नाही. दुर्योधना, आज तुझ्यासाठी युद्ध जिंके किंवा मी रणांगणावर मरण स्वीकारेन. मी माझ्या शौर्याची शर्त करीन, त्या तू खात्री बाळ. शल्य कौरवांच्या सैन्याचा सेनापती झाला, त्यामुळे सगळे आनंदित झाले. महायुद्धाचा 18वा दिवस उजाडला. शल्य आता कौरवांचा सेनापती होता. सैन्याच्या व्यूहांची रचना करण्यात तो निष्णात होता. आपल्या लहानशा सैन्याची रचना त्याने भेद केलेला कठीण अशा व्यूहात केली. कृप, अश्वत्थामा, शकुनी, कृतवर्मा, दुर्योधन आणि त्याचे काही भाऊ असे मोजकेच वीर त्याच्याकडे होते. द्वंद्व युद्ध नको असा निर्णय त्याने घेतला. ते त्यांना झेपणार नव्हते. सर्वांनी एकत्र येऊन पांडवांवर हल्ला करायचा असे त्याने ठरवले. सामूहिक संवाद करायचा, एकमेकांचे संरक्षण करायचे आणि शक्यतो द्वंद्व युद्ध टाळायचे असं धोरण त्यांनी निश्चित केले. युद्धाला सुरुवात झाली. गेल्या 17 दिवसांच्या युद्धात प्रचंड संवाद झाला असूनही दोन्ही पक्षांची सैन्य अजूनही मोठीच होती. शल्यांची योजना अतिशय चांगली होती असे दिसत होते. योद्ध्याने एकत्र हल्ला करायचा अशी योजना शल्याने आखल्यामुळे पांडवांनी धृष्टद्युम्न, शिखंडी आणि सात्यकी यांच्या नेतृत्वाखाली 3 भागात आपल्या सैन्याची व्यवस्था केली. युधिष्ठिराने शल्यावर हल्ला केला. नकुल आणि सहदेव हे युधिष्ठिराच्या मदतीला गेले. कृतवर्माने केलेल्या हल्ल्याला अर्जुन सामोरा गेला. भीम कृपाचार्यांशी लढत होता. निकराचे युद्ध सुरू होते. फार मोठा संवाद झाला होता. कौरवांचे अधिक नुकसान झाले. शल्याने आपली लढाई युधिष्ठिरावरच केंद्रित केली होती. शल्य उत्तम लढत होता. तो आपल्याला वरचढेल याची जाणीव युधिष्ठिराला झाली होती. भीम युधिष्ठिराच्या मदतीला आला. शल्याशी लढण्यासाठी भीमाने आपली गदा हातात घेतली. गदेच्या एका प्रहारात त्याने शल्याची घोडे ठार केले. शल्याने आपली गदा हातात घेऊन त्यातून जमिनीवर उलटाकली. या दोघा महान वीरांचे गदायुद्ध सुरू झाले. दुर्योधन आणि इतर सर्व योद्धे युद्ध पाहत राहिले. अखेरीस भीमाने शल्यावर मात केली. शल्य विशुद्ध झाला. कृपाचार्य आपल्या रथातून त्याला रणांगणाबाहेर घेऊन गेले. आता पुन्हा एकदा सार्वत्रिक युद्ध सुरू झाले. युधिष्ठिर आणि शल्य यांचं जोरदार द्वंद्व युद्ध सुरू झाले. युधिष्ठिर शर्थीने लढत होता. वनवासाची 13 वर्षे होऊन गेली तरी द्रोणांनी दिलेली युद्धाची शिकवण तो विसरला नव्हता. शल्याला मदत करण्यासाठी कौरवांचे सर्व वीर एकत्र आले. पांडवांच्या बाजूचे वीर ही युधिष्ठिराच्या रथाभोवती तळ ठोकून सज्ज होते. त्यांच्या नजरेला नवाच युधिष्ठिर दिसत होता. तो मृत्यूदेवासारखा दिसत होता. शल्याचा रथ एकदा तोडला गेला आणि त्याच्या धनुष्य तर अनेकदा तोडले गेले. एकदा तर तो बेशुद्ध झाला आणि सिद्धीवर आल्यावर पुन्हा लढू लागला. युद्धाच्या 18व्या दिवशी पूर्वी त्यांनी पाहिला नव्हता असा पराक्रम भीमाने दाखवला. त्याने शल्यावर नाना तऱ्हांचे हल्ले केले. शल्याचे घोडे आणि त्याच्या रथांचा सारथी यांना भीमाने ठार केले. पण तरीही शल्य जराही बाहेर नाही. शल्याला ठार करण्याचा निश्चय युधिष्ठिराने केला होता. एखाद्या प्रबळ प्राण्यावर सिंहाने लढत घालावी तसा शल्य युधिष्ठिरावर चालून गेला. युधिष्ठिराने कृष्णाचे मनोमन स्मरण केले आणि आपल्या हातात भाला घेतला. युधिष्ठिराने तो भाला शल्याच्या छातीवर फेकून मारला. भीती वाटायला असे ते शस्त्र होते. पेटत्या उलटेसारखा तो भाला हवेतून कोसळला. साप बिळा सरावा तसा तो भाला शल्याच्या छातीत शिरला. शल्याचे रक्त त्याच्या छातीतून उसळी येऊन बाहेर आले. कौरवांचा सेनापती महान शल्य मृत होऊन भूमीवर पडला. त्याचे भूमीवर पसरलेले दोन्ही हात पाहून असे वाटत होतं की आता कायमचा वियोग होणार असल्यामुळे त्याने धरती मातेला अखेरच्या आलिंगन दिले आहे. सेनापती शल्याच्या वधामुळे कौरवांच्या सैन्यात बिघड बसली. पण युद्ध तर चालू ठेवणं भागच होतं. आपल्या सैन्याच्या आघाडीला दुर्योधन लढत होता. त्याला पाहून कौरवांच्या सैन्यात नवे चैतन्य संचारले. आपल्या सैन्याला उद्देशून दुर्योधन करायच्या आवाजात म्हणाला, तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न कशासाठी करता? तुम्ही शौर्याने वागा किंवा भेकडपणे वागा, शत्रूकडून तुम्हाला मृत्यू हा येणारच आहे. असं जर आहे तर लढताना मरण येणं चांगलं नाही का? आपले सर्व वीर जे युद्धात मरण पावले त्यांना स्वर्गात प्रवेश मिळाला आहे. लढताना मरण आलं तर खात्रीने तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल. तुम्हाला पांडवांची भीती कशासाठी वाटते? जे काय व्हायचं ते प्राक्तनावर सोडून आपण सगळे लढूया. राजा दुर्योधन आघाडीला होता. त्याच्या आवेशाकडे पाहून
तो युद्ध हरण्याच्या बेतात असला तरी त्याचे सैनिक सर्पाची प्रतिमा असलेल्या त्याच्या निशाणाखाली गोळा झाले आणि लढू लागले. शौर्याची शर्त करून दुर्योधन लढत होता. त्याने एकट्याने पांडवांचे सैन्य रोखून धरले होते. त्याच्या धनुष्यातून सुटणाऱ्या शक्तिशाली बाणांमुळे सात्यकी, धृष्टद्युम्न, भीम, अर्जुन, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव हे निष्प्रभ ठरले होते. शकुनी हा दुर्योधनाला लाभलेला अगदी योग्य असा सहकारी होता. शकुनीचा पुत्र उलूक हा त्याच्या बरोबर होता आणि तोही उत्तम लढत होता. दुर्योधनाला आघाडीवर लढताना पाहून त्याचे भाऊ त्याच्या मदतीला आले. भीम आघाडीवर गेला आणि त्यांनी त्या सर्वांना हल्ला केला. ते सगळे द्वेषाने लढले, पण सुदर्शन सोडून भीमाने त्या सर्वांना ठार केले. एका मागून एक घटना घडत होत्या. त्रिगटांच्या उरलेल्या सैन्याबरोबर अर्जुन लढत होता. आपला जुना शत्रू सुशर्मा याला अर्जुनाने ठार केले. त्याच्या वधामुळे त्रिगटांचा संपूर्ण बिमोड झाला. आपल्या सैन्याच्या मध्यभागी असलेला राजा दुर्योधन शकुनीला दिसला. दुर्योधनाचा शिल्लक असलेला एकच भाऊ त्यांच्याबरोबर होता. रणांगणावर दुर्योधन जिथे उभा होता ते भीम गेला. भीमाने अर्जुनाला बरोबर घेऊन हत्तीचे सैन्य ओलांडले. सुदर्शनावर भीमाने हल्ला केला. दुर्योधन झपाटल्यागत लढत होता. भीमाने एक तीक्ष्ण बाण सोडून सुदर्शनाचे डोके उडवले. एक दुर्योधन सोडून भीमाने धृतराष्ट्राच्या सगळ्या पुत्रांना ठार केले. आपल्या हत्तीचे सैन्य येऊन शकुनी मध्ये पडला आणि त्याने युद्धाला सार्वत्रिक सोडून दिले. शकुनीचा पुत्र उलूक हा त्याच्या बरोबर होता. त्या दोघांशी नकुल आणि सहदेव लढले. नकुलाने उलूकाचा वध केला आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. आपल्या पुत्राचा वध झालेला पाहण्यात भयंकर अनुभव शकुनीला घ्यावा लागला. तो थोडा वेळ लढला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. सहदेवाने त्याला राखले आणि तो म्हणाला, तू पळून का जातोयस? हे युद्ध झालं ते तुझ्यामुळे. तू नसतास तर युद्ध झालंच नसतं. हस्तिनापुरात तुझा प्रवेश झाला नसता तरी दुर्योधन आपल्या राजाला शोभेसा कोंडा स्वभाव घालून ढग पडला नसता. माझ्या भावाशी दूध खेळताना तू अगदी आनंदून गेला होतास. तुला मी ठार करील अशी माझी प्रतिज्ञा आहे. आम्ही अशी प्रतिज्ञा केली तेव्हा तू तुच्छतेने असलास, पण आज तुझ्या डोळ्यासमोर आम्ही आमच्या प्रतिज्ञा पूर्ण केल्या आहेत. अर्जुनानं प्रतिज्ञा केल्याप्रमाणे राधेयाचा वध केला आहे. आता फक्त दुर्योधन अजून जिवंत आहे, पण आता काही क्षणातच त्याचाही वध होईल. नकुलानं प्रतिज्ञा केल्याप्रमाणे तुझा पुत्र उलूक याला ठार केला आहे. आमच्या सर्वांच्या प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी आता फक्त तुझा वध व्हायला बाकी आहे. ये पुढे आणि माझ्याशी युद्ध कर. शकुनीला युद्ध करणं भाग पडलं. तो चांगला लढत होता, पण सहदेवाने भालात विकून त्याला ठार केलं. शकुनीच्या मृत्यूबरोबर दुर्योधनाच्या सर्व आशा नष्ट झाल्या. आता सर्व काही संपले आहे याची जाणीव दुर्योधनाला झाली. शोकात्म नाटकाचा शेवट होऊन आता पडदा पडला होता. युद्ध सुरू होते. 11 अक्षयणी सैन्यापैकी आता 200 रथ आणि 500 घोडे, 100 हत्ती आणि 3000 सैनिक एवढे उरले होते. ते जीवाच्या कराराने पांडवांशी लढत होते. आणखी काही क्षणातच त्यांचा नाश होणार होता. 11 अक्षयणी सैन्यापैकी एकही सैनिक जिवंत नव्हता. सगळे मारले गेले होते. कौरवांच्या सैन्यापैकी दुर्योधन, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा हेच फक्त जिवंत होते. 18 दिवसांपूर्वी पांडवांचेही 7 अक्षयणी होते. ते आता 200 रथ, 700 हत्ती, 1000 घोडे आणि काही सैनिक एवढे शिल्लक आहे. कुरुक्षेत्राच्या रणमैदानाच्या प्रचंड विस्ताराकडे दुर्योधनाने नजर टाकली. त्यावेळी त्याला आपला चुलता विदुर यांचे शब्द आठवले. विदुर त्याला म्हणाले होते, संपूर्ण क्षत्रिय वंशाच्या विनाशाला तू कारणीभूत होशील. दुर्योधनाला घिरी आलेले झाले. आपल्याला काय होते हेच त्याला कळले. हे सर्व विदुरांनी आपल्या मनचक्षुंनी पाहिले असणार असा विचार त्याच्या मनात आला. दुर्योधन घोड्यावर बसला होता आणि तो घोडा सैरावैरा फिरत होता. बाणांच्या अनेक जखमा त्या घोड्याला झाल्या होत्या. अचानक तो घोडा मरून पडला. या आपल्या एकनिष्ठ मित्राचा मृत्यू पाहून दुर्योधनाला रडू आले. त्याचा मृत्यू आपल्यामुळे झाला अशी जाणीव होऊन तो अतिशय दुःखी झाला. घोड्याचा मृतदेह ते सोडून दुर्योधन निघून गेला. दुर्योधनाचे दुःख स्वतःसाठी नव्हते. त्याच्यासाठी युद्धात त्यांनी प्राणार्पण केले होते. त्यांच्या मृत्यूमुळे तो दुःखी झाला. अचानक त्याला राधेची आठवण झाली. किती दुःखे त्याने सोसली असती. राधेने त्याला खूप मदत केली होती आणि आता राधेचा मृत्यू त्याला पाहावा लागला होता. पांडव आपले भाऊ आहेत हे कळल्यानंतर अत्यंतिक मनोवेदना राधेने सोसल्या असणार. राधे एकमेव राधे. रणांगणावर चौकडे आगीत पाऊस बरसतो आणि त्यात आपण भाजून निघतो असे दुर्योधनाला वाटले.
त्या भयंकर रणमैदानातून शक्य तितक्या लवकर दूर जावे असे त्याला वाटते. चालता चालता एका थंडगार शांत सरोवरापाशी तो आला. त्या सरोवराच्या थंड पाण्याने आपल्या शरीराला गारवा मिळेल असे त्याला वाटते. त्याची सदैव सोबती असलेली गदाच फक्त त्याच्या हातात होती. आपले दुःख हृदयाशी कवटाळून तो एकटा उभा होता. धृतराष्ट्राचा सारथी संजय याने त्याला तिथे उभा असलेला पाहिला. धृतराष्ट्राचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. हृदय दुभंगून टाकणाऱ्या वेदनेची प्रतिमा असाच दुर्योधन दिसत होता. एकाकी, निराश, सोबतीला कुणीही नसलेला, कुणाशी बोलण्याची इच्छा नसलेला आपला राजा दुर्योधन याच्याकडे पाहून आपले हृदय दुभंग होईल असे संजयला वाटले. तो लगबगीने दुर्योधनाजवळ गेला. डोळे अश्रूंनी भरलेले असल्यामुळे दुर्योधनाने त्याला ओळखले नाही. संजय त्याला म्हणाला, महाराज मी सारथी संजय. दुर्योधन हे ऐकून आपल्या तंद्रीतून बाहेर आला आणि तो म्हणाला, संजय, पांडवांच्या क्रोधाचा तू बळी ठरला नाहीस याचा मला आनंद आहे. त्याने संजयाला आलिंगन दिले आणि त्याचे हात आपल्या हातात घट्ट धरले. संजयाने स्मित केले आणि तो म्हणाला, माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी सैन्याच्या शिबिरात होतो. पांडवांनी सगळ्या कौरव सैन्याचा नाश केला आणि तुमचा शोध घेत घेत ते शिबिराकडे येऊ शकले. त्यांना मी सापडलो. सात्यकीने मला कैद केलं. दृष्टद्युम्नानं माझ्याकडे पाहिलं. सात्यकीने मला कैद केलं पण तो म्हणाला, या माणसाला कैद करून उपयोग काय? तो जिवंत असो की मेलेला असो, आपल्याला त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही. सात्यकी म्हणाला, ठीक आहे, मी त्याला ठार मारतो. मला मारण्यासाठी सात्यकीने आपली तलवार उगारली. इतक्याच व्यास ऋषी तिथे आले आणि ते म्हणाले, या माणसाला ठार मारता कामा नये. याला धृतराष्ट्राकडे त्याला परत लावले. त्यांचा ऐकून सात्यकीने मला सोडून दिलं आणि म्हणून मी आता इथे आलो आहे. पण महाराज, तुम्हाला काय झालंय? तुम्ही असं का दिसता? तुमचं मन तुमच्या नियंत्रणात नाही असं मला का वाटतंय? संजयाला रडू आवडले नाही. दुर्योधनाने मंद स्मित केलं आणि तो म्हणाला, संजया, मी अतिशय दुःख. माझं दुःख व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. माझ्यावर आणि माझ्या पित्यावर प्रेम ठेवणारा तू एकटाच इथं आहेस. माझ्या मृत्यूनंतर रडणारा तुझ्याशिवाय आता कोणीही नाही. काही क्षण दुर्योधन निस्तब्ध होता. त्यानंतर तो म्हणाला, संजया, तू माझ्या पित्याकडे जा आणि त्याला सांग, तुमचा पुत्र दुर्योधन सरोवराच्या तळाशी पोहोचलाय. त्याच्या साऱ्या शरीरात आणि मनात आग भेटली आहे. ती शांत करण्यासाठी काही काळ तो सरोवरातच राहणार आहे. त्याचे सगळे भाऊ आणि मित्र मारले गेल्यानंतर आणि पांडवांनी युद्ध जिंकल्यानंतर आता जगण्यात काय अर्थ आहे? संजया, तू माझ्या पित्याला सांग की मला जगण्याची जरा इच्छा राहिली. त्यांना माझे प्रणाम सांग. मी त्यांना पुन्हा भेटणार नाही. त्यांना दिलेल्या अति दुःखाबद्दल मी त्यांची क्षमा मागितली आहे असं सांग. त्यांनी नेहमी माझ्यावर प्रेम केलं, ते मला क्षमा करतील. माझ्या आई गांधारीला सांग की तिच्यासारखा महान स्त्रीचा पुत्र होण्याची माझी योग्यता नाही. तिला असंही सांग की तिच्या पायावर डोकं ठेवून मला तिची क्षमा मागतोय. तिला सांग की माझा पुढचा जन्म आणि त्यानंतर असलेले सर्व जन्म तिच्याच पोटी व्हावे अशी माझी प्रार्थना आहे. संजया, आता तू जा. आणखी काही वेळ सरोवरात राहून माझं हे शरीर थंड करू दे. कुणीही मला पाहण्यापूर्वी सरोवरात प्रवेश करू दे. आपले गदा हातात घेऊन दुर्योधनाने सरोवरात प्रवेश केला. पाणी निश्चल करण्याची विद्या त्याला ठाऊक होती. दीर्घकाळ पाण्यात कसे राहावे हेही त्याला ठाऊक होते. द्वैपावून सरोवरात शिरून तो तिथे राहिला होता. सरोवरात प्रवेश करून दुर्योधन दिसेनासं झाल्यावर संजय निघून गेला. वाटेत संजयाला अश्वत्थामा, कृपाचार्य कृतवर्मा हे भेटले. ते त्याला म्हणाले, संजया, तू अजून जिवंत आहेस. ही प्रार्थनाची तुझ्यावरची कृपा आहे. तू राजा दुर्योधनाला कुठं पाहिलंस का? तो जिवंत आहे की मृत आहे याची आम्हाला काहीच कल्पना नाही. तू काही सांगू शकशील का? दुर्योधन सरोवरात प्रवेश करून तिथे राहिल्याचे संजयाने त्यांना सांगितले. हे ऐकून अश्वत्थामाला अतिशय दुःख झाले. तो म्हणाला, काय दुर्दैव आपा, आम्ही तिघा अजून जिवंत आहोत हेही त्याला ठाऊक नाही. आम्ही अजूनही पांडवांचा पराभव करतो. दुर्योधनाला सर्वत्र शोधत असलेले पांडव त्याला दिसले आणि ते लढण्यासाठी तिथून निघून गेले. पांडवांच्या शिबिरात उत्साह भरून राहिला. ते युद्ध जिंकले होते. 18 दिवसात कौरवांचे सर्व योद्धे मारले गेले होते आणि युद्ध संपले होते. आता युधिष्ठिर या सर्व जगाचा राजा झाला होता. काही वेळानंतर त्याच्या ध्यानात आले की दुर्योधन कुठेच दिसत नाही. त्यांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला पण तो कुठेच दिसला नाही. हातात गदा असलेला दुर्योधन कुठे दिसतो काय हे पाहण्यासाठी त्यांनी 4 दिशांना आपले हे पाठवले. दुर्योधनाचा मृत घोडा त्यांना आढळला पण दुर्योधनाचा कुठेच माणूस लागला नाही. दुर्योधनाचे पळून जाणे ही अगदी अनपेक्षित अशी घटना होती. दुर्योधन भेकड होता असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. कुरुक्षेत्राच्या परिसरात त्यांनी दुर्योधनाचा सर्वत्र शोध घेतला. संध्याकाळ व्हायला आली आणि काही हाती न लागता शिबिरात परत जाणे भाग होते. संध्याकाळ व्हायला आलेल्या कृपा, अश्वत्थामा आणि कृतवर्मा गुपचूप द्रौपदी सरोवराजवळ गेले.
हळुवारपणे दुर्योधनाला म्हणाले, महाराज बाहेर या, आम्ही अजून जिवंत आहोत. आपण चौघं मिळून पांडवांशी लढूया. आम्ही जिंकलो तर तुम्हीच राहायला असाल, आम्ही युद्धात मारलो गेलो तर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. पांडवांचं सैन्य आता अगदी थोडंसं शिल्लक राहिलं. आम्ही केलेल्या हल्ल्याला ते तोंड देऊ शकणार नाही. तुम्ही इतर आता कामा नाही. तुम्ही आमचे सेनापती व्हा आणि आम्हाला आघाडीवर घेऊन जा. त्यांचा आवाज ऐकून दुर्योधनाला अतिशय आनंद झाला. सरोवराच्या पाण्याखालून तो म्हणाला, तुम्ही तिघेही जिवंत आहात हे कळून मला अतिशय आनंद झाला. माझा पांडवांशी लढण्याचा अर्थातच निश्चय आहे, पण आता माझं शरीर युद्धात झालेल्या जखमांमुळे दुबळं झालेलं आहे. माझ्यात लढण्याचं त्राण राहिलेलं नाही. माझं मन सुद्धा जखमी झालेलं आहे. मी आज लढू शकणार नाही. संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही सर म्हटले आहात, तुमच्या प्रेमाचे शब्द ऐकले की माझं मन अगदी नम्र होतं. असं मी काय केलं आहे की ज्यामुळे मला तुमचं हे प्रेम मिळालं? तुमच्यासारख्याचं प्रेम मिळालं याचा मला अभिमान वाटतो. पण आता संध्याकाळ झाली आहे. आता सरोवराच्या पाण्यात मला विश्रांती घेतली पाहिजे. उद्या मला नवं चैतन्य प्राप्त झालेलं असेल. मला याची खात्री आहे, उद्या आपण पांडवांशी लढूया. अश्वत्थामा म्हणाला, उद्यापर्यंत थांबायचं कशाला? आत्ताच आपण पांडवांशी लढायला सुरुवात करू. मी प्रतिज्ञा करतो की या सर्वांना ठार मारण्याचा मी प्रयत्न करेन. महाराज बाहेर या, आपण आत्ताच युद्धाला सुरुवात करू. इतक्यात काही पारधी सरोवराचे पाणी पिण्यासाठी तिथे आले. संभाषण सुरू असताना ते तिथे पोहोचले. हा केवळ एक योगायोग होता. पळून गेलेला दुर्योधनाचा शोध पांडव घेत आहे ते त्यांनी ऐकले होते. चाललेल्या संभाषणावरून त्यांना कळले की दुर्योधन सरोवरात लपून बसला आहे. ही बातमी आपण युधिष्ठिराला कळवली तर तो आपल्याला चांगलं बक्षीस देईल असा विचार त्यांच्या मनात आला. ते लगेचही पांडवांच्या शिबिराकडे गेले. ते भीमाला भेटले. त्याला त्यांनी बातमी कळवली. ही बातमी ऐकून भीमाला आनंद अनावर झाला. भीम त्यांना युधिष्ठिराकडे घेऊन गेला. युधिष्ठिराने ही बातमी ऐकली. त्या पांडवांना चांगले इनाम देऊन परत पाठवले. आपल्या सैन्यातले काही योद्धे सोबत घेऊन पांडव द्वैपायन सरोवराकडे गेले. कृष्ण, दुष्टद्युम्न, सात्यकी, द्रौपदीचे पुत्र युद्धमन्यू, उत्तमोद आणि शिखंडी हे पांडवांबरोबर होते. संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळायला आला होता. पांडव सरोवराकडे येत असल्याची बातमी अश्वत्थामा आणि इतर योद्ध्यांना कळली. अश्वत्थामा म्हणाला, पांडव येत आहेत. त्यांनी हे सरोवर शोधून काढलं आहे. ते इथं येत आहे. तुम्हाला कळवायला आम्ही इथं आलो. आता आम्ही दृष्टीआड होतो. आपल्या प्रेममित्राचे बोलणे ऐकून दुर्योधन म्हणाला, मला हे कळलं, हे चांगलं झालं. दुर्योधनाचा निरोप घेऊन ते निघून गेले. काही वेळानं त्यांना एक वटवृक्ष दिसला. राजा दुर्योधनाविषयी वाटणाऱ्या काळजीने त्यांची हृदय जड झाली होती. त्यांची शरीरे फार थकून गेली होती. त्या आपसात बोलताना म्हणाले, आता पुढे काय होणार आहे? आता युद्ध होईल काय? राजा दुर्योधन आता काय करेल? पांडव आता काय करणार आहेत? त्याने आपल्या घोड्यांना मोकळे सोडले आणि वडाच्या झाडाकडे बसून ते विचार करू लागले. पांडव द्वैपायन सरोवराकडे जाऊन पोहोचले. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, दुर्योधनानं आपल्या शक्तीने निश्चय करून ठेवलेल्या सरोवराचं पाणी पहा. सरोवराच्या खोल तळाशी जाऊन तो तिथे लपून राहिला आहे. मी त्याला इथून पळून जाऊ देणार नाही. त्याला इथून जिवंत जाऊ देणार नाही. इंद्र आपल्या हातात वज्र घेऊन जरी त्याला मदतीला आला तरी आज मी त्याला आपल्या पणजोबांची भेट घ्यायला स्वर्गात पाठवल्याशिवाय राहणार नाही. इतकी वर्ष मनात साठवलेल्या क्रोधाने युधिष्ठिर मनात पेटून उठला होता. कृष्ण स्मितपूर्वक त्याच्याकडे पाहून म्हणाला, दुर्योधनाच्या शक्तीला तो अगदी सहज सामोरा जाऊ शकतो. त्याने केलेल्या पापांचं प्रायश्चित म्हणून तू त्याला ठार कर. त्या ऐकल्यावर दुसऱ्याच क्षणी युधिष्ठिर सरोवराच्या काठाशी उभा राहिला. तो दुर्योधनाला म्हणाला, तुझ्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही. भारतवर्षात राज्य करणाऱ्या सर्व क्षत्रियांना तू ठार केला आहे. तुझ्या सर्व नातेवाईकांच्या मृत्यूला तू कारणीभूत ठरला आहेस. आता या प्रचंड सरोवरात लपून राहून तू स्वतःला वाचू पाहतोयस. दुर्योधना, तू सरोवरातून बाहेर ये आणि आमच्याशी लढायला उभा राहा. तुझा उद्धटपणा आता कुठं आहे? कुठं गेलाय तुझा अभिमान? तुझ्या आत्मसन्मानाला काय झालं? तू अचानक असा घाबरून काय गेलायस? तू खरा वीर पुरुष असशील तर तू या सरोवरातून बाहेर येऊन आमच्याशी लढायला उभा राहा. दुर्योधनाने सरोवरातून युधिष्ठिराचे बोलणे ऐकले. युधिष्ठिराच्या उपरोधिक भाषणाला उत्तर देण्यासाठी तो म्हणाला, युधिष्ठिरा, तुझी अर्थशून्य बडबड तू थांबव. माझ्या सरत्या शौर्याला भिवून मी रणांगणाच्या बाहेर पडलेलो नाही. मी भीतीपोटी या सरोवरात लपलेलो नाही. माझ्या जीवनाविषयी माझ्या मनात आसक्ती नाही. मला असं वाटतं की तू आणि तुझ्या अनुयायांनी थोडी विश्रांती घ्यावी. माझी विश्रांती पुरी झाली की मी सरोवरातून बाहेर येईन आणि तुझ्याशी लढेन. तू याची खात्री बाळग. दुर्योधन झाडासारख्या रणांतून पळून गेला नव्हता हे कळून युधिष्ठिराला आनंद झाला. दुर्योधन भेकड आहे असा विचारही तू करू शकत नव्हता. तो दुर्योधनाला म्हणाला, आम्ही सगळे युद्धाला तयार आहोत.
तो आमची काळजी करू नकोस. आम्ही इतक्या वेळ तुझा शोध घेत होतो. तू बाहेर ये आणि युद्धाला सुरुवात कर. दुर्योधन म्हणाला, मला राज्याची आसक्ती आता जराही बघली नाही. ते राज्य मला ज्यांच्यासाठी हवं होतं ते सगळे मरण पावले आहेत. माझे सगळे भाऊ मारले गेले आहेत. जो माझं सर्वस्व होता तो राधेही जिवंत नाही. या जगाविषयी मला वाटणारा आकर्षणच आता नष्ट झाला आहे. पण तरीही मला तुझ्याशी लढून तुझ्या अहंकाराला व्यसन घालायचे. भीष्मांच्या पराभवानंतर द्रोण आणि राधेय हे मारले गेल्यानंतर आता युद्धाची गरजच उरली असं मला वाटत नाही. तुझं राज्य आणि पृथ्वीवरचं काही जमीन, राज्य म्हणजे पृथ्वीवरची काही जमीन, याहून त्याला फारसा अर्थ नाही. मी तिचा पूर्ण उपभोग घेतलाय. माझी सगळी जवळची माणसं मरण पावली आहेत आणि ही जमीनही माझ्याकडून तू हिरावून घेतली आहेस. मी तुझी तुला लाभ हो मला आता आधी करण्याची इच्छाच राहिली नाही. कुरूंची सर्व जमीन तू घेऊ शकतोस. ती ओसाड जमीन मी तुला देणगी म्हणून देतोय. ज्याला सौंदर्य असं जिथं काहीच उरलेलं नाही असं राज्य घेऊन बसण्यापेक्षा मी झाडाच्या सालाचे आणि अन्नाच्या कातळाचे वस्त्र नेसून वनात पाहणं पसंत करीन. युधिष्ठिरा, तू या भूमीवर सुखाने राज्य कर. हे ऐकून युधिष्ठिराचा संताप आता अनावर झाला. तो ओरडून दुर्योधनाला म्हणाला, दुर्योधना, तुझी मूर्ख बडबड ऐकण्याची मला मुळीच इच्छा नाही. मला तुझ्याविषयी जराही सहानुभूती वाटत नाही. जिच्यावर आता तुझा हक्क नाही अशी जमीन मला देणगी म्हणून देण्याचा औदार्य तू दाखवतोस. या जमिनीवर जरी तुझा हक्क असता तरीही जमीन तुझ्याकडून देणगी म्हणून घेतली नसती. मी क्षत्रिय आहे. हे सगळं जग जरी देणगी म्हणून तू मला देऊ केलंस तरी मी ते स्वीकारणार नाही. माझ्या शत्रूनं देणगी म्हणून दिलेल्या राज्यावर मला राज्य करायचं नाही. दुर्योधना, असं बोलून तू माझा अपमान करू नकोस. मी ही जमीन तुझा पराभव करून जिंकून घेईन. दान घे असं मला सांगण्याचं धैर्य तुला कसं झालं? गेल्या अनेक वर्षांचंही वय आहे. तुझा आमच्यावर कधीच प्रेम नव्हतं. गेली अनेक वर्ष आमचा नाश करायचा तू प्रयत्न केलास. आता आम्ही युद्ध जिंकलं आहे. मला हवी असलेली ही एक गोष्ट म्हणजे तुझा मृत्यू. तुझा वध झालेला मी पाहिजे. स्वर्गात प्रवेश मिळावा अशी तुझी लायकी नाही, पण मी तुला तिथं जाण्याची संधी दिली. तू सरोवराच्या बाहेर या आणि युद्धाला तयार हो. हृदयात दाटून आलेल्या भावनांमुळे युधिष्ठिर हेलावून गेला. दुर्योधनाने असे अपमानकारक शब्द यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. युधिष्ठिराने केलेल्या अपमानामुळे तो अतिशय दुखावला गेला. त्याच्या अभिमानीने संवेदनाशील हृदयाचा युधिष्ठिराच्या कठोर शब्दांमुळे थरकाप झाला. सौम्य स्वभावाच्या युधिष्ठिराचा आवाज असा क्रोधाने भरलेला पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने हातात हात गुंफून ते घट्ट दाबून धरले. सरोवराच्या बाहेर येऊन त्याने युधिष्ठिराशी लढण्याचा त्याने मनोमन निर्णय घेतला. त्याला एक रात्रीपुरती विश्रांती पाहिजे होती, पण तीही त्याला मिळू शकली नाही. पण तसे असले तरी तो लढणार होता. युधिष्ठिराचे शब्द असह्य झोपणार होते. युधिष्ठिराने दिलेले आव्हान तो स्वीकारणार होता. ते स्वीकारणे त्याला भाग होते. समुद्राच्या तळातून वर आलेला सूर्य दिसावा तसा सरोवराच्या पृष्ठभागावर आलेला दुर्योधन दिसला. तो विलक्षण देखणा दिसत होता. बळकट खांद्यांच्या आणि रुंद छातीच्या दुर्योधनाकडे पाहून सर्वांची मनं प्रशंसेने भरून आली. युधिष्ठिराने स्मित करून ती पाहिली आणि तो म्हणाला, माझा भाऊ भेकड नाही हे कळून मला अतिशय आनंद झाला. कुरु घराण्याला शोभेल असा त्या घराण्यात तुझा जन्म झालेला आहे. तू स्वाभिमानाने शूर आहेस. तो आपल्या नावाला आणि कीर्तीला जागला आहेस. प्रिय दुर्योधना, मला तुझा अभिमान वाटतो. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाला उचित असं तू वागावास हेच योग्य आहे. एकता आणि एक हाती आमच्याशी लढायला तू उभा राहिला आहेस. कौतुक करावा अशी ही गोष्ट आहे, पण आम्ही सर्वांनी एकटा असलेल्या तुझ्यावर हल्ला करावा हे मी होऊ देणार नाही. तुझ्या निवडीचं शस्त्र घेऊन तू एका वेळी आमच्यापैकी एकाशी लढू शकतो. तू जिंकला असल्यास पृथ्वीचा सम्राट होशील. भावनावरून युधिष्ठिर बोलला. युधिष्ठिराने अशी सवलत दुर्योधनाने द्यायला नको होती, पण युधिष्ठिराचा स्वभावच असा होता की त्याचा राग फार वेळ टिकत नसे. तो पुन्हा पूर्वीचा युधिष्ठिर झाला. दुर्योधन हा राजा होता. त्याचा स्वभाव उदात्त होता. कुणाच्या उदात्त स्वभावाची त्याला कदर होती. मग तो शत्रू का असेल. युधिष्ठिराने त्याला जे देऊ केले त्यामुळे त्याची उदात्त वृत्ती. तो म्हणाला, माझ्या प्रिय युधिष्ठिरा, तू मला जे देऊ केलं आहेस त्याचं मला कौतुक वाटतं. आयुष्याच्या अखेरीस आपल्यात मैत्रीची भावना निर्माण झाली आहे असं दिसतं. तू केलेली सूचना मला मान्य आहे. माझं शस्त्र निवडावं असं तू सुचवलं आहेस. माझ्या हातात गदा आहे. तिच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही शस्त्रावरून प्रेम केलेलं नाही.
ही गदा सतत माझ्यासोबत राहिली आहे. मी या गदेनेच लढाई करेन. तुमच्यापैकी कुणाशी लढायला मी तयार आहे. तुमच्यापैकी सर्वांना मी एकामागे एक ठार करेन याची मला खात्री आहे. मी लढायला तयार आहे. हे सगळं घडत असताना कृष्ण शांतपणे पाहत होता. तो युधिष्ठिराकडे गेला आणि म्हणाला, मी तुझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात मूर्ख माणूस तू आहेस असं मला वाटतं. हा शुद्ध वेडेपण आहे. भीमाची लोखंडाची प्रतिकृती करून त्याला ठार करण्याचा सराव गेली अनेक वर्ष दुर्योधन करत आहे. भीमाखेरीज तुमच्यापैकी कोणी दुर्योधन लढला तर त्याचा पराभव होणारच. म्हणजे या जगावर राज्य करण्याची संधी तुला कधीही मिळणार नाही. भीमालाही फारसा सराव मिळालेला नाही. तुझी करुणाही गेले अनेक वर्ष तुला घात करता आलेली आहे. दुर्योधनाला द्वंद्व युद्धाचं आव्हान देण्याचं कारण तरी का? मला असं वाटतं की पूर्वी झालेल्या युद्धाच्या खेळाची जी नवी सुरुवात आहे. भीम दुर्योधनापेक्षा अधिक शक्तिमान आहे. पण दुर्योधनाचं कौशल्य अधिक. द्वंद्व युद्धात शक्तीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचं असतं. तू हे आव्हान दिल्यामुळे आपण दुबळे झालो आणि अडचणीत आलो. दुर्योधनानं युद्ध जिंकल्यानंतर तुझं राज्य पुन्हा हिरावून घेण्याची संधी त्याला दिली आहे. गदा युद्धात दुर्योधनाची बरोबरी करू शकेल असा कोणीही मला दिसत नाही. ते ऐकून भीम म्हणाला, कृष्णा तू चिंता नको करूस. दुर्योधनाला मी ठार करेन. माझ्याशी लढण्याचं आव्हान मी दुर्योधनाला देईन. मी जिंकेन याची मला खात्री आहे. तू माझी काळजी करू नकोस. माझी गदा अधिक शक्तिमान आहे आणि आम्ही दोघात मीच वरचढ होईल. भीमाचे बोलणे ऐकून कृष्णाला आनंद झाला. तो म्हणाला, भीमा तुझ्यामुळे युधिष्ठिर या पृथ्वीचा राजा होईल. धृतराष्ट्राच्या इतर सर्व पुत्रांना तू ठार केलायस आणि शेवटी उरलेला जो दुर्योधन आहे त्याचा वध तू करावास. ते अगदी योग्य आहे. भीमा तू हे जग जिंकून घे आणि तुझ्या प्रिय भावाच्या चरणावर ठेव. दुर्योधनाचा शेवट हा युधिष्ठिराच्या मागे लागलेल्या सर्व कटकटींचा शेवट ठरेल. पण तू दुर्योधनाला सामोरा जाताना खूप काळजी घेतली पाहिजे. तो गदायुद्धात प्रवीण आहे आणि त्याचे पाय अतिशय चपळ आहे. भीमाने दुर्योधनाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. तो म्हणाला, दुर्योधना तू माझ्याशी लढावंस अशी माझी इच्छा आहे. आजवर तू आमच्याशी कसा वागलास याचं तू स्मरण कर. तू ते सगळं विसरला असेल पण आम्ही विसरलो नाही. वारणावर इथल्या लक्षाविरोधात आम्हाला जाळण्याचा तू केलेला प्रयत्न. दुःशासनानं द्रौपदीला तिचे केस धरून खेचत तुझ्या दरबारात आणली तो प्रसंग, तो द्विताचा खेळ आणि तुझ्या अधोगतीला कारणीभूत ठरलेला शकुनी, या सगळ्या गोष्टी आम्ही विसरणं शक्य नाही. आज मी तुला तुझ्या सर्व पापांची फळं भोगायला लावणार आहे. ओठात तुच्छतेचे आसू आणून आणि अड्डेतीने एक भुवई उंचावून आपली करमणूक झाली अशा थाटात दुर्योधनाने भीमाचे बोलणे ऐकले आणि तो म्हणाला, उगीच मोठ्याने ओरडू नकोस. भीम तू वटवटटूर करतोस पण कृतीच्या नावाने शून्य. तू कृती केलेली मला पाहायची आहे. तुझ्याशी करुणायुक्त करावं अशी माझी गेल्या अनेक वर्षांची इच्छा आहे. मला द्वंद्वयुद्धाचं आव्हान देणारा पुरुषार्थ तुझ्याकडे आहे हे कळून मला आनंद झाला. अजूनपर्यंत गदायुद्धात माझा पराभव कोणीही केलेला नाही. या जगातल्या किंवा स्वर्गातल्या कोणीही माझ्याशी लढण्याची हिंमतही दाखवली नाही. माझ्याबरोबर प्रत्यक्ष इंद्र लढला तरी तो जिंकू शकणार नाही. तू कसा लढतोस ते मला पाहू दे. मला 5 जणांपैकी उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून मी तुझीच निवड करेन. बाकीचे पांडव माझे प्रतिस्पर्धी म्हणून लढायला उभे राहण्याच्या योग्यतेचे नाही. माझ्याशी लढण्याची तुझी योग्यता आहे. श्रेष्ठतेच्या या यादीत माझ्यानंतर तो शल्य होता आणि शल्यानंतर तू आहेस. आम्ही सगळे अर्थातच माझे गुरु बलराम यांच्या नंतर बलराम हेच माझे सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही सगळे एकत्र आलात तरी मी तुम्हाला भारी आहे असे माझे गुरु बलराम यांचं मत आहे. गदायुद्धात मी सर्वश्रेष्ठ आहे असं बलरामांचं मत आहे. मी लढायला तयार आहे. भीमा चल आपण युद्धाला सुरुवात करू. युधिष्ठिर म्हणाला, माझ्या प्रिय दुर्योधना तू चिलखत घाल आणि केस बांधून ये. आणखी काही आवश्यक ते तू घे. त्यानंतर तू युद्धाला सुरुवात कर. म्हणजे किती धर्म अजूनही चिलखत वगैरे घाल संरक्षणात जाय ते घे सांगतोय. त्याच्या मनात द्वेष होता तो भीमाचा. युधिष्ठिराची संपत्ती बळकावण्याच्या हक्कासाठी त्याने युधिष्ठिरावर अन्याय केला होता. युधिष्ठिराच्या उदात्ततेची जाणीव होऊन त्याच्याविषयीच्या आदराने दुर्योधनाचे मन भरून आले. राधियाला शोभेल असा त्याचा भाऊ असा विचार दुर्योधनाच्या मनात आला. त्या दोघांचे साम्य दुर्योधनाला जाणवले. दुर्योधनाने हे सगळे विचार झटकून आपल्या मनातून दूर केले आणि तो लढायला तयार झाला. त्याने आपले सोनेरी चिलखत धारण केले. आपला सुंदर मुकुट त्याने मस्तकावर ठेवला. त्या संध्याकाळच्या प्रकाशात मावळत्या सूर्यासारखी ती ढळाई त्याला विलक्षण शोभून दिसत होती.
द्वंद्व युद्धाला आता सुरुवात होणार इतक्या महान बलराम तिथे आला. त्याच्या दर्शनाने सर्वांना अतिशय आनंद झाला. फार मोठ्या युद्धायुद्ध त्याच्या दोघा शिष्यात होणार आहे ही बातमी त्याला नारद मुनी म्हणून कळली होती. दुर्योधन हा त्याचा आवडता शिष्य होता आणि म्हणून द्वंद्व युद्ध पाहण्यासाठी तो आवर्जून आला होता. भीम आणि दुर्योधन यांनी बलरामाला प्रणाम केला. आपले गुरु आलेले पाहून दुर्योधनाला अतिशय आनंद झाला. बलरामासाठी उत्तम आसन आणवले. द्वंद्व युद्ध आता सुरू होणार होते. बलराम म्हणाला, तीर्थस्नानांना भेट देऊन मी नुकताच परत आलोय. मला असं कळलं की सर्वात जवळ असलेले सामंत पंचक हे स्थान सर्वात पवित्र मानलं जातं. ज्याला या ठिकाणी मृत्यू येईल त्याला निश्चितपणे स्वर्गात प्रवेश मिळेल. ते वेदायुद्ध या ठिकाणी व्हावं असं मला वाटतं. युधिष्ठिर म्हणाला, आपल्या इच्छेप्रमाणे होईल. हे सगळं सामंत पंचकाच्या दिशेने वाट चालू लागली. हातात आपली गदा घेऊन दुर्योधन पांडवांबरोबर चालत निघाला. ते दृश्य विलक्षण होते. त्याची मान ताठ होती. त्याचा अभिमान आणि औदत्य या दोन्ही गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वातून प्रकट होत होत्या. शत्रूंनी घेरलेला दुर्योधन बलराम तिथे आल्यामुळे अतिशय आनंदात होता. तो पांडवांबरोबर चालत होता. कृष्ण बलरामाबरोबर चालत होता आणि सात्यकी काही पावले त्यांच्या मागे होता. दुर्योधन आणि भीम हे दोघे वीर गदायुद्धाला तयार होते. या दोन महान वीरांचे युद्ध पाहायला प्रत्येकजण उत्सुक होता. द्वंद्व युद्धाला सुरुवात झाली. दोन महासागर एकमेकात मिसळत आहेत किंवा दोन वादळी मेघ एकमेकावर आढळत आहेत असे ते दृश्य होते. दोघेही सामर्थ्यवान होते. दोघेही बलरामाचे शिष्य होते. दोघेही महान कुरु घराण्यातले पुत्र होते. एकमेकांचे भाऊ असूनही एकमेकांचा नाश करायला दोघेही सिद्ध झाले. हातात ती गदा उतरवून एकमेकाला ठार करण्यासाठी समोरासमोर उभ्या राहिलेल्या दोघा देखण्या वीरांकडे पाहणे ही भीती वाटावी असं दृश्य होतं. राजा दुर्योधन युधिष्ठिराला म्हणाला, तुम्ही सर्वांनी बसून घ्यावं अशी माझी विनंती आहे की महान गदायुद्ध पाहून तुम्ही सर्वजण आनंद घ्या. आमच्यावर प्रेम करणारे तुम्ही हे गदायुद्ध पाहताना अगदी खुश होऊन जा. ज्या जागेवर ते दोघे लढणार होते तिच्या भोवती युद्ध पाहणाऱ्या सर्वांची बसायची सोय केली. निळ्या रेशमी कापडाचे वस्त्र परिधान केलेला बलराम अतिशय सुंदर दिसत होता. कृष्णवर्णाचा देखणा कृष्ण त्याच्या शेजारी बसला होता. चंद्राच्या बाजूला काळा ढग असावा असे दोघे दिसत होते. गदायुद्धाला सुरुवात झाली. काही वेळ ते लढले आणि दोघेही थकून गेले. त्यांनी थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा लढायला सुरुवात केली. गदा एकमेकांवर आदळल्यानंतर होणारा आवाज कान खळ्या बसवणारा होता. दोन्ही गदा एकमेकांवर आदळल्या की ठिणग्या उडालेल्या असत. भीमाच्या गदेचे प्रहार शक्तिमान होते. दुर्योधनाचे प्रहार शक्तिमान तर होतेच, पण त्याच्या लढण्याच्या शैलीत डाऊल होते. युद्ध कौशल्यात दुर्योधन भीमाला वरचढ असल्याचे कृष्ण म्हणाला होता ते अगदी योग्य होते. बलराम प्रसन्न नजरेने आपल्या दोन्ही शिष्यांना लढताना पाहत होता. दोघेही युद्धाचे नियम कटाक्षाने पाळत होते. दुर्योधन भीमाच्या गदेवर इतक्या जोराने प्रहार करीत होता की त्याच्या हातातून गदा जमिनीवर पडत असे. भीम ती गदा उचलून घेई आणि पुन्हा लढायला सुरुवात केली. भीमाच्या प्रहाराने दुर्योधनाच्या गदेची तशीच गत होती. त्यांचे हे गदायुद्ध असताना अर्जुन कृष्णाला म्हणाला, या दोघांत श्रेष्ठ कोण आहे, कोण जिंकेल असं तुला वाटतं? कृष्णाने स्मित केल्याने तो म्हणाला, दोघांनाही गदायुद्धाचं शिक्षण माझ्या भावानं दिलं आहे. ते दोघेही चांगले होते, पण अर्जुना तुलाही त्यांना लढताना पाहताना जाणवेल की दुर्योधनाचं युद्ध कौशल्य हे वरच्या दर्जाचं आहे. भीमात शक्ती अधिक आहे, त्यात शंका नाही, पण दुर्योधन अत्यंत चपळ आणि कुशल आहे. भीमाचा शक्तिमान प्रहार तो किती सुंदर तऱ्हेने चुकवत आहे ते पाहण्यासारखे आहे. काही लवाडी न करता युद्ध झालं तर दुर्योधन मारला जाणारच नाही. भीमाला जर त्याचा वध करायचा असेल तर त्याला लबाडीच्या मार्गाचा अवलंब करावा. युद्धाचे आव्हान तुझा भाऊ युधिष्ठिराने दिलं. हा मूर्खपणा कर. दुर्योधन जीवा उद्गारून लढतोय ते तुला दिसत नाही काय? जितकं उत्तम लढता येईल तितकं तो लढायचा प्रयत्न करतोय. त्याचा युद्ध कौशल्य पाहणं हा मोठा आनंदाचा अनुभव आहे. राज्य जर पणाला लागलं नसतं तर मी कितीही वेळ हे युद्ध मोठ्या आनंदाने पाहत बसलो असतो. पण भीमाला हे युद्ध लवकर संपवलं पाहिजे. तो हे कसं करणार हे मला कळत नाही. अर्जुनाला भीमाने केलेली प्रतिज्ञा आठवली. भीमाने अर्जुनाकडे पाहिले तेव्हा अर्जुनाने आपल्या दोन्ही मांड्या जोराने तोडून त्याला दाखवल्या. त्या सूचनेचा अर्थ भीमाला कळला. हे सगळे होत असताना सारा वेळ कृष्ण हसत होता. युधिष्ठिर अगदी उदास होऊन गेला होता. दुर्योधन भीमाला म्हणाला, दुर्योधन भीमाला ठार करणार असे त्याला खात्रीपूर्वक वाटत होते. द्वंद्व युद्ध सुरू झाले होते. दुर्योधन आपली गदा फिरवीत भीमाच्या मर्मी प्रहार केव्हा करता येईल या संधीची वाट पाहत होता.
काही वेळ ते लढले आणि पुन्हा थकून गेल्यामुळे थोडा वेळ थांबले. त्यानंतर त्याने पुन्हा लढायला सुरुवात केली. सगळ्या वातावरणात तणाव भरून राहिला. दुर्योधनाने एक जबरदस्त प्रहार भीमावर केला. त्या प्रहारामुळे भीम विशुद्ध व्हायला आला होता. तो विशुद्ध झालाही असेच दुर्योधनाला वाटले, पण भीमाने स्वतःला सावरले. तो आपली गदा घेऊन उठला आणि दुर्योधनाच्या छातीवर प्रहार करण्यासाठी तो पुढे सरसावला. दुर्योधनाने चपलाईने हवेत उडी मारली आणि भीमाचा प्रहार चुकवला. भीमाने पुन्हा तसाच प्रहार केला, पण दुर्योधनाने तोही प्रहार चुकवला. भीमाने यावेळी तो उडी मारत असताना त्याच्या सुंदर मांड्यावर भीमाने प्रहार केला. त्या प्रहाराने दुर्योधनाच्या मांड्या मोडल्या. दुर्योधन जमिनीवर कोसळला. प्रतिस्पर्ध्याच्या कमरेखाली प्रहार करणे हे गदायुद्धाच्या नीतिनियमाने धरून नव्हते. भीमाचा हा प्रहार नैतिकतेचा भंग करणार आहे असे नीतिनियम मानणाऱ्या सर्व प्रेक्षकांना वाटले. या अन्यायाचा निषेध म्हणून पृथ्वीला कंप सुटला, पण भीमाला मात्र आनंद अनावर झाला. 14 वर्षांपूर्वी त्याने प्रतिज्ञा केल्याप्रमाणे दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या होत्या. तो आनंदाने नाचू लागला. त्याच्याकडे पाहण्या भयानक अनुभव होता. हा कोणी या लौकिक जगातला माणूस आहे असं त्याच्याकडे कोण मुळीच वाटत नव्हतं. जमिनीवर पडलेला राजा दुर्योधनाकडे भीम आवेगाने धावत गेला आणि त्याच्या सुंदर मस्तकावर त्याने आपला पाय ठेवला. भीम त्याला म्हणाला, आम्ही पांडवांनी जेव्हा हस्तिनापूर सोडलं तेव्हा तुम्ही आमच्याकडे कोण हसलात, आनंदाने नाचलात. तू आणि तुझे भाऊ आम्हाला भेकड म्हणालात. मी ते विसरलेलो नाही. त्याच वेळी प्रतिज्ञा केली होती की माझा पाय मी तुझ्या मस्तकावर ठेवू. या